हाय हॅलो नमस्कार. पालघरची कन्या, कोकणची सून, मी मुंबईकर मिनल तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल ऑल इन वन मध्ये. आज आहे आमचा गोव्यातला दुसरा दिवस आणि आम्ही चाललो आहोत नॉर्थ गोव्यामधील नार्वे या गावामध्ये. तिथे आहे श्री सप्तकोटेश्वर मंदिर आणि तिथेच आम्ही दर्शनासाठी चाललो आहोत. गोवा म्हटलं की आपल्याला आठवतं ते बीचेस, पार्टी, क्रूज ह्या सगळ्याच गोष्टी यामध्ये इन्क्लूड होतात. पण इथे खूप सुंदर सुंदर मंदिरं आहेत. तर तीच मंदिरं किती छान आहेत ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून नार्वे गावातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला आमच्याबरोबर तुम्हीही चला. श्री सप्तकोटेश्वर मंदिराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप सुंदर सुंदर असे रस्ते आणि त्याचप्रमाणे खूप सुंदर सुंदर अशी गावं ह्या सगळ्यांच्या मधून आमचा प्रवास सुरू झाला होता. तर इथे तुम्ही बघू शकता की किती पक्ष्यांचा थवा बसला आहे. खूप छान वाटत होतं. तुम्हाला जर पूर्ण गोव्यातील धकाधकीच्या जीवनातून थोडासा विसावा पाहिजे असेल आणि तुम्हाला वाटत असेल की खूप शांत ठिकाणी आपण जावं, तर तुम्ही नक्की 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 ह्या मंदिराला व्हिजिट करा. ह्या मंदिरामध्ये कसं जायचं, तिथे कसं आपण पोहोचू शकतो, या सगळ्याची माहिती तुम्हाला नक्कीच मी देणार आहे. आजकाल हे असे रेल्वे फाटक खूप बघायला कमी मिळतात, तर म्हटलं चला थोडंसं हेही आपण आपल्या कॅमेरामध्ये टिपून घेऊया. तर हा सीन मी टिपून घेतला. खूप छान वाटतं. या अशा जुन्या पद्धतीच्या लुप्त होत चाललेल्या गोष्टींचा आनंद घेणं आणि त्याचप्रमाणे हा आनंद आपल्या मुलांनाही देणं खूपच छान असतं. तर म्हणून हा छोटासा सीन मी टिपून घेतला. आम्ही जेव्हा आधी गोव्यामध्ये आलो होतो तेव्हाही आम्ही श्री सप्तकोटेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो. पण तेव्हा आम्ही वेगळ्या रस्त्याने आलो होतो आणि खूप साऱ्या फेरी बोट होत्या. जवळजवळ 3 फेरी बोट नंतर आम्ही श्री सप्तकोटेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो होतो. तर आता आम्ही गुगल मॅपचाच वापर करून जात आहोत आणि इथे आम्हाला एकच फेरी बोट लागणार होती. तर गुगल मॅपच्या मदतीनुसारच आम्ही हा रस्ता निवडला आहे. तर चला बघूया आपण आता. आणि आता आम्हाला गुगल मॅपनुसार एक फेरी बोट लागणार आहे. तर ती फेरी बोट कशी असेल तेही पाहूया. आम्ही पोहोचलो आहोत फेरी बोटच्या अगदी जवळ आणि समोर दिसते ती आहे मांडवी नदी. आणि आपल्याला मांडवी नदीच्या ह्या टोकापासून दुसऱ्या साईडला जायचं आहे. म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी तुम्ही फेरी बोटचा वापर करू शकता. फेरी बोटने जर तुम्ही पायी जाणार असाल किंवा तुमच्याकडे 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तरीही तुम्ही ह्या फेरी बोटचा उपयोग करू शकता. आम्ही आलो तेव्हा इथे फार कमी लोक होती, पण हळूहळू इथे लोक वाढले आणि तुम्ही बघू शकता की खूप सारे जण इथे वाट बघत होते ह्या फेरी बोटसाठी. तर आता ही जी समोरून येते बोट, त्याच बोटने आपल्याला ते रिटर्न घेऊन जाणार आहेत. तर ती बघा आलीये फेरी बोट. आता ती हळूहळू या साईडला येईल. फार वेळ लागत नाही. साधारण मला वाटतं इथून तिथे जाण्यासाठी एक 5 ते 7 मिनिटं इतकाच वेळ लागतो. आणि खूप 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 मजा येते ह्या फेरी बोटने. कारण की एक वेगळाच अनुभव असतो. तर जर तुम्ही इथे कधी आलात तर ह्या फेरी बोटचा फक्त अनुभव घेण्यासाठी तरी तुम्ही इथे नक्की एकदा या. इथे आता आपली बोट आलेली आहे आणि आपण आता बोटीने जाणार आहोत त्या साईडला. तर चला आता आपण जाऊया बोटीमधून. तर ह्या अशा पद्धतीने इथे कार उभ्या केल्या जातात. जर जास्त कार असतील तर तुम्हाला एका बाजूला एक कार उभ्या कराव्या लागतात. पण इथे जास्त कार नव्हत्या तर आम्ही अगदी सुटसुटीत कार ठेवली होती. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या मोठ्याच्या मोठ्या मांडवी नदीमधून प्रवास करता येतो. तर इथे बसायलाही काही सीट्स होत्या. पण मी मात्र उभ्याने शूट करत होते. ह्या सगळ्याचा आनंद घेत होते. गोव्यातील एक वाईट अनुभव आम्हाला इथेही आला. जेव्हा गाडी वरती बोटीमध्ये चढवत होतो तेव्हा ती बंद पडली 1-2 वेळा. तेव्हा तिथे जे फेरी बोटचे चालक होते त्यांनी त्याला खालीच राहू दे अशा पद्धतीने गोवंश भाषेतनं सांगितलं. पण ते आम्हाला कळलं. पण तेच दुसरं उदाहरण असं आहे की इथे जे तिकीट कलेक्ट करत होते, जे इथे खाली उभे होते, त्या दादांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी आम्हाला बरेचशा गोष्टींची माहिती दिली. त्या पद्धतीने आम्हाला टायमिंग किती आहे, कसं जायचं, कोणत्या गावात, कुठून कसं जायचं, या सगळ्याची माहिती दिली. तर जाऊ दे, जशी वाईट माणसं असतात तशी चांगलीही माणसं असतात. ह्या दोन्हीचा अनुभव आम्हाला इथे आला. प्रचंड वाईट वाटलं. खूप सारा रागही आला होता. पण जी चांगली माणसं आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण पुढे जात राहूया असा विचार केला. कारण की काय असतं, माणुसकी सगळ्यांना जमत नाही. तर ज्यांना माणुसकी जमते ती माणसं खरंच खूप प्रेमळ असतात. आणि हा सगळा अनुभव आपल्याला जागोजागी येतोच. तर इथेही आम्हाला जी माणुसकी होती त्या दादांमध्ये ती दिसली आणि ज्यांच्यामध्ये माणुसकी नव्हती तीही दिसली. तर म्हणून आम्हीही इग्नोर केलं आणि आम्ही आमच्या रस्त्याला चालू राहिलो. हे बघा हेच ते दादा आहेत ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांनी आम्हाला खूप सारी माहिती दिली. आणि ह्यांच्यामुळेच आमची एक झालेली चूक आम्हाला कळली आणि ती काय आहे आता तुम्हाला पुढे कळेल. आम्ही जिथून बोटीतनं चढलो होतो आम्ही पुन्हा तिथेच जात होतो. कारण की आम्हाला जे गुगल मॅपने सांगितलं होतं ते चुकीचं होतं.
आम्ही नार्वे गावामध्येच होतो, जिथे आम्हाला ज्या गावामध्ये जायचं होतं तिथेच होतो आणि आम्ही आता जे गेलो होतो ते होतं दिवार आयलंड हे गाव आणि इथे आम्ही चुकून म्हणजे गुगल मॅपचा वापर करून चुकीच्या ठिकाणी गेलो होतो. जर तुम्हाला सप्तकोटेश्वर मंदिरामध्ये जायचं असेल तर गुगलवरती काय सर्च करायचं किंवा तिकडे जाण्यासाठी कोणता योग्य ऑप्शन निवडायचा ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला मी पुढे देणारच आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की आम्ही पुन्हा रिटर्न आलो आहोत आणि हे बघा मी इथे झूम करून दाखवलं तर हे दादावरती बसले होते. ते मगाशी आम्हाला बोलले की ह्यांना खालीच राहू द्या, जाऊ देत. पण आम्ही पण खूप जिद्दी आहोत बरं का. एक फेरी बोट घेऊन आम्ही पुन्हा त्याच फेरी बोटने रिटर्न आलो आहोत. म्हणजे आम्हाला खरी फेरी बोटची गरजच नव्हती. आम्ही नार्वे गावातच होतो आणि आता इथून आम्ही विचारत विचारत सप्तकोटेश्वर मंदिरामध्ये पोहोचणार आहोत. गुगल मॅपनुसार हा रस्ता चुकीचा दाखवतोय म्हणून आम्हाला विचारत विचारत जावं लागणार आहे. आम्हाला जी माणसं रस्त्याला भेटली ती सगळी इतकी गोड होती, त्यांनी खूप छान सहकार्य केलं, आम्हाला रस्त्याची माहिती दिली आणि त्याचमुळे आम्ही योग्य रस्त्याने श्री सप्तकोटेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो. पोहोचताना इतके सुंदर सुंदर रस्ते आम्हाला दिसले. दोन्ही बाजूला असलेली ही दाट झाडी, तुम्ही बघा किती सावली आहे इथे. खूप रखरखत ऊन होतं परंतु सावलीची अजिबात कमतरता नव्हती. छान अशा झाडीतनं हे रस्ते गेलेले आहेत. गोव्याची दुसरी बाजू म्हणून तुम्ही इथे नक्कीच एकदा भेट देऊ शकता. चोहू बाजूला असलेल्या डोंगरांमध्ये वसलेलं नार्वे हे गाव आणि तिथे असलेलं श्री सप्तकोटेश्वर मंदिर ह्याला भेट दिल्यानंतर आम्ही सगळं काही विसरलो आणि खूप छान अनुभव आम्हाला आला. आम्ही आधी इथे आलो आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, तर तेव्हा मंदिर थोडं वेगळं होतं. आता ह्याचा जीर्णोद्धार केला आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आपल्याला समोर दिसतं. तर चला आता मंदिरात जाऊया आणि तिथे दर्शन घेऊया. मंदिरामध्ये जाण्यासाठी हा अशा प्रकारचा रस्ता केलेला आहे आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता, समोरच्या साईडला ज्या पायऱ्या दिसतात तो दुसरा रस्ता आहे. तर आम्ही हा स्लोपचाच वापर केला आणि मंदिरामध्ये गेलो. इथे एक दोन दुकानं आहेत जिथे तुम्हाला फुलं नारळ असं मिळतात. तर इथे या ताई उभ्या होत्या, तसेच खाली एक ताई उभ्या आहेत, त्याही असंच फुलं नारळ घेऊन असतात. म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी ते सप्तकोटेश्वर देवाला वाहण्यासाठी घेऊ शकता. तर इथे आम्ही या स्लोपच्या मदतीने खाली उतरतोय आणि खूपच सुंदर असा हा रस्ता तयार केलेला आहे की तुम्हाला जाण्यासाठी जर कोणी तुमच्याकडे वयोवृद्ध असेल तरीही त्यांना खाली येण्यासाठी काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तर हे बघा आता आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये, तर चला आता दर्शन घेऊया. मंदिरात शिरताच खूप प्रसन्न वाटतं. अगदी मोठ्याच्या मोठं सभागृह आणि गाभारा हे पाहून डोळे दिपून जातात. श्री सप्तकोटेश्वर देवांची मूर्ती पाहून तसेच इथे असलेली शिवपिंडी पाहून मन प्रसन्न होतं. श्री सप्तकोटेश्वर म्हणजेच शिवशंभूंचंच एक रूप आहे. मनोभावे आम्ही देवाला नमस्कार केला आणि सगळ्याबद्दलच आम्ही देवाचे आभार मानले. मंदिरामध्ये जे चित्रीकरण केलं आहे त्या सगळ्याची आम्ही परवानगी घेतली होती आणि इथे जे मॅनेजर आहेत त्या काकांनी आम्हाला ही परमिशन दिली, म्हणूनच आम्ही इथे मध्ये चित्रीकरण करू शकलो. तर त्या काकांचे मनापासून आभार. माझ्या पुढील व्हिडिओमध्ये इथले मॅनेजर श्री गोपाळ विश्राम मोरजकर या काकांकडून या देवस्थानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे या मंदिराचा जीर्णोद्धार कसा झाला, काय झालं तेही कळणार आहे. मंदिराच्या समोरच हे छान असं तुळशी वृंदावन आहे. खूप छान नक्षीकाम केलेलं आहे. तसंच वृंदावन खूप मोठं आहे. वरच्या बाजूला अजून एक देवस्थान आहे जिथे मूळ पुरुष यांचं मंदिर होतं. मंदिर बंद होतं, आम्ही बाहेरूनच नमस्कार केला. आणि आता तुम्ही ह्याचा आजूबाजूचा परिसर बघा, खूपच सुंदर आहे परिसर. सगळ्या बाजूनी झाडी आहे आणि मधल्या मध्ये हे मंदिर आहे. तर खूप सारी झाडी होती आणि इथे एक तळ होतं. तर ह्या तळाचाही एक इतिहास आहे, तोही तुम्हाला ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळणार आहे. खूप छान दर्शन झालं, मन अगदी प्रसन्न झालं आणि ह्या अशा प्रसन्न वातावरणातून आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की इथे येताना काय सर्च करायचं आहे. ते गुगल वरती सर्च करायचं आहे श्री सप्तकोटेश्वर टेम्पल. मी पुन्हा एकदा सांगते की श्री सप्तकोटेश्वर टेम्पल हे सर्च करा, म्हणजे तुम्ही बरोबर या मंदिरामध्ये याल. जर तुम्ही फक्त सप्तकोटेश्वर टेम्पल हे सर्च केलं तर जसं मगाशी आम्ही रस्ता चुकलो तसं तुम्हीही रस्ता चुकाल
म्हणून तुम्हाला गुगल वरती सर्च काय करायचं आहे तर श्री सप्तकोटेश्वर टेम्पल, पुढे तुम्ही नार्वे या गावाचं नाव दिलं तर अति उत्तम होईल। म्हणजेच तुम्ही सर्च करा श्री सप्तकोटेश्वर टेम्पल नार्वे। इथून आम्हाला जायचं आहे ओल्ड गोवा चर्च बघायला, तर त्यासाठी आम्हाला पुन्हा तीच फेरी बोट लागणार होती, मगाशी जी फेरी बोट आम्ही चुकून घेतली होती। आम्हाला ओल्ड गोवा चर्च मध्ये जायचं आहे, त्यासाठी आम्हाला दिवार आयलंड मधून रस्ता आहे। दोन्ही फेरी बोट मध्ये जर आपण 4 व्हीलर घेऊन गेलो तर आपल्याला साधारण 7 रुपये तिकीट काढावं लागतं। दिवार आयलंड हे एक आयलंड असल्यामुळे इथे जाण्यासाठी तुम्हाला फेरी बोटचाच वापर करावा लागेल। आता इथून आम्ही फेरी बोटने जाणार आहोत दिवार आयलंड मध्ये आणि तिथून पुन्हा आम्ही दिवार आयलंड मधून बाहेर पडण्यासाठी एका फेरी बोटचा उपयोग करणार आहोत। तर चला, चोहो बाजूला पाणी असलेलं हे दिवार आयलंड खूपच छान आहे। आम्ही आता दिवार आयलंड मधून जातोय, तर खूपच सुंदर हे गाव आहे। दोन्ही बाजूला दाट झाडी आणि चोहो बाजूला पाणी, म्हणजे हे गाव किती सुंदर असेल ह्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल। आम्ही पोहोचलेलो आहोत या फेरी बोटच्या इथे, तर समोर तुम्हाला जी बोट दिसते ती आम्हाला घेऊन जाणार आहे या नदीच्या त्या पलीकडे। तर चला आता आपण त्या फेरी बोटची वाट बघूया। ह्या बोट आम्हाला साईजने थोड्या मोठ्या वाटल्या आणि तसंच इकडे एक नाही तर 2 बोट होत्या। तर आता आम्ही बोटीमध्ये आहोत आणि आम्ही चाललो आहोत त्या तिथे पलीकडे। आता आम्ही पोहोचलो आहोत ओल्ड गोवा चर्चच्या इथे आणि हे बाहेरच काही जुने अवशेष ठेवले होते, तर ते आम्ही पाहत होतो। ओल्ड गोवा चर्च पाहण्यासाठी पर्यटकांची खूपच गर्दी असते। आता आम्ही चाललो आहोत चर्चमध्ये। चर्चमध्ये व्हिडिओ शूटिंगची परवानगी नाही, तर इथे आम्ही काही फोटो क्लिक केले आहे, तर तेच मी इथे ऍड करत आहे। चर्चमध्ये प्रवेश केल्यानंतरच ह्याची भव्य दिव्यता काय आहे ही जाणवते। असं हे खूपच सुंदर असं ओल्ड गोवा चर्च आहे। आता आम्ही निघालो आहोत साऊथ गोव्याला। तर आता इथे जे तुम्ही काम बघताय ते जुआरी बीच किंवा ज्याला अटल सेतू ब्रिज म्हणतात त्याचं काम चालू आहे। तर ते काम चालू होतं, तर हा साईडचा जो ब्रिज आहे तो वर्किंग आहे, तर आम्ही तिथून चाललो आहोत। तर आता आम्ही साऊथ गोव्याला राहणार आहोत 3 दिवस। ऑलरेडी संध्याकाळ झालेली आहे, पोहोचायला आम्हाला तशी रात्रच होईल। गोव्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला हा सिग्नल दिसला। तर तुम्हाला जर गोव्यामध्ये अजून सिग्नल आहेत हे माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा। पण आम्ही तरी गोव्यामध्ये पहिल्यांदाच हा सिग्नल बघितला आणि गोव्यामध्ये सिग्नलची मला ठिकठिकाणी गरज भासली। आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत, आणून सामान तसंच ठेवलं आहे। हॉटेलचं नाव आहे द वूड साइड इन गोवा। हॉटेल खूप छान होतं, स्वच्छ होतं। फटाफट एक रूम टूर केला आहे, तो नक्की बघा। तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमच्या प्रियजनांची काळजी नक्कीच घ्या, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका।